रामदास माने हे कोणा श्रीमंत घरातून नाही आलेत। त्यांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक कष्ट उपसून आज थर्मोकॉल मॅन म्हणून आपलं अस्तित्व निर्माण केलंय। त्यांनी त्यांच्या गावात त्यावेळी बीकॉम झालेल्या जनार्दन लोहार यांना जाऊन शिपाई होण्याबद्दलची विचारपूस केली। लोहार यांनी माने यांना साताऱ्यातल्या जिल्हा परिषद म्हणजे सीईओच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज द्यायला सांगितला। दुसरा अजून एक ऑप्शन त्यांनी सुचवला। त्यांच्या गावी 5 वर्षांत वीज येणार आहे, तर त्यांनी बटन दाबलं की लाईट लागते याचा कोर्स करावा, म्हणजेच इलेक्ट्रिशियनचा कोर्स। रामदास माने यांनी साताऱ्याला जाऊन वायरमॅनला अर्ज केला, तो पोस्टात टाकला। 8 दिवसांनी त्यांना ITIचं इंटरव्ह्यूसाठीचं पत्र आलं। इंटरव्ह्यू दिला आणि त्यात ते पासही झाले, सिलेक्शन झालं। ITIचा 2 वर्षाचा कोर्स होता। त्यांना साताऱ्याला यायचं होतं। माने यांच्या आईने त्यांना एक पत्र्याची पेटी, त्यात पांघरून अंथरूण, तांब्या पितळेचा स्टोव्ह अशी सगळी तयारी करून दिली आणि रामदास माने साताऱ्याला आले। राहण्याची सोय नाही, कोणाची ओळख नव्हती, राहणार कोणाकडे? दिवसभर ST स्टँडवर बसून राहिले। इंटरव्ह्यूसाठी प्रिन्सिपल सर यांनी 3 रेकमेंडेशन लेटर्स दिले। त्यातील एक ठिकाणी पुण्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ते सिलेक्ट झाले। पण पुण्याला जायला पैसे नव्हते। वेटरचं काम करून 2 ते 4 रुपयेच मिळायचे। त्यातून ते आजीकडे गेले। आजीकडून उसने 20 रुपये घेतले आणि पुणे गाठलं। राहायची व्यवस्था नव्हती। अक्षरशः एका पाण्याच्या टाकीखाली 1 वर्ष उघड्यावर राहिले, कारण वायरमॅन अप्रेंटिसशिपसाठी महिंद्रा अँड महिंद्रा येथे दरमहा फक्त 100 रुपये पगार होता। अशा परिस्थितीत अप्रेंटिसशिप पास करून ते पहिले आले। पुढे वायरमॅन झाले, इंजिनियर झाले, मॅनेजर झाले आणि डेप्युटी जनरल मॅनेजर देखील झाले।